रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, राजा असून ऋषितुल्य जीवन जगणारे राजश्री शाहू महाराज, क्रांतिज्योती सूर्य महात्मा फुले, क्रांतिज्योती सूर्य सावित्रीबाई फुले, बौद्धिसत्व महामानव परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारास आणि प्रथमच प्रति अभिवादन करते। सबसे पहले मी खूप धन्यवाद देते आदरणीय इम्रान प्रतापगडीजींचा की त्यांनी आम्हाला पूर्ण वेळ दिलेला आणि ते या ठिकाणी या कार्यक्रमाला आले। मनापासून मी त्यांचे मुंबई काँग्रेसच्या वतीने त्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते। मी तर आज भाषण ऐकली, अमीनभाईचं पण भाषण ऐकलं आणि असलम भाईचं पण भाषण ऐकलं। खूप छान भाषण झाली, म्हणजे आपल्याला खूप गोष्टी त्यांनी या ठिकाणी मांडल्या। मी दोघांचंही मनापासून मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून धन्यवाद करते की त्यांनी या ठिकाणी आपली मतं परखडपणे मांडली। साजिद भाई आमचे नवनियुक्त आमदार आहेत, पठाण साहेब तुमचं पण जोरदार होतं। आता मधु चव्हाण काका आणि भैरव सिंगजी हे तर आमचे सिनियर मोस्ट काका आहेत, त्यामुळे त्यांचा तर अनुभव आम्हाला चांगलाच आहे, त्यांनी तर चांगली भाषणं केली। आणि सगळ्यात जास्त कौतुक मला करायचं आहे ते रवी बावकर, अशफाक भाई, तारक भाई आणि मंदरचं आणि जावेद भाईचं, जावेद जुनेजा कुठे, जय जय, आणि हाजी बब्बू खान आमचे मुंबई की जान भाईजान, अहमद भाई, माझ्यावर असलेले उमर लकडावाला, बाजूला असलेले अवनीश सिंगजी, मंचकावरचे उपस्थित राजहंस सिंगजी, निजाम भाई, मंचकावरचे उपस्थित माझे सगळे नगरसेवक, आजमी ब्रदर्स, आमचे राजा अरेबजी, विनी डिसूजा, आफरीन, आमचे वीरेंद्र भाऊ आणि सगळे या ठिकाणी शमीमबाई, सगळे या ठिकाणी सिकंदर, जितके मला दिसतात त्यांची नावं मी घेते, ठीक है। सभी मेरे लिए आप सभी हमारे लिए बहुत मान्यवर है। मैं सबसे कायांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते, आपल्या सगळ्यांचे पण मनापासून धन्यवाद व्यक्त करते। 3 वाजल्यापासून आपण सगळे मंडळी या ठिकाणी आलेलात, 5:30 वाजायला आलेत, आपण आलेलात भाषण ऐकायला इम्रान प्रतापगडी साहेबांचं। त्यामुळे मी जास्त मोठं भाषण करणार नाही, पण मला या ठिकाणी सांगायला पाहिजे की इम्रान भाईवरती सगळ्यात पहिला जर अधिकार कोणाचा असेल तर महाराष्ट्राचा आहे, आणि म्हणून महाराष्ट्रासाठी त्यांनी दिलं पाहिजे। कारण आम्हाला अभिमान आहे की मी असेल, असलम भाई असेल, अमीन भाई असेल, यांनी त्यावेळेला जे मतदान केलं ते मतदान अशा व्यक्तीला केलं ज्याने आज जाऊन इतिहास बनवलेला आहे। आणि सर्वांना माहिती आहे की संसदेमध्ये सर्वांनी सांगितलं, तर निजामबाईंनी सांगितलं की प्रत्येक विषयावरती, पण फक्त भाषण नसतं ते, त्या भाषणामध्ये आता मराठी सगळ्यांना समजतं ना, व्हेरी गुड। आता एक नवीन वाद महाराष्ट्रामध्ये निर्माण केलाय म्हणून विचारलं, सभागृहामध्ये भाषण करताना त्या ठिकाणच्या व्यक्तीची वेदना, महत्त्वाच्या विषयाची मांडणी आणि ज्या ज्या वेळेला ते संसदेमध्ये बोलतात, तुम्हाला मी सांगते प्रत्येक विरोधी पक्षापासून सत्ता पक्षापर्यंत ते मीडियापासून ते सगळे YouTube पर्यंत कोणाचं भाषण सगळ्यात जास्त व्हायरल होतं त्याचं नाव इम्रान प्रतापगडी साहेब आहेत। कारण इतका मुद्देसूद अभ्यासपूर्ण भाषण ते करतात। मला आज माहिती आहे आज आपण संविधान जिंदाबाद जनसभा आयोजित केलेली आहे। संविधान जिंदाबाद, संविधान जिंदाबाद। महिलाओं को तो ज्यादा बोलना चाहिए, क्योंकि आज वर्षा गायकवाड इथे येऊन उभी राहू शकली, संसदेमध्ये संसद म्हणून जाऊ शकली, संविधानामुळे जाऊ शकली, बाबासाहेबांच्यामुळे जाऊ शकली, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जाऊ शकली। त्यामुळे महिलांनी तर जोरात बोललं पाहिजे, संविधान जिंदाबाद, संविधान जिंदाबाद, संविधान जिंदाबाद। हे संविधान जिंदाबाद होतं आहे आणि राहणार, ही जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे। मी बघितलं काही लोकांनी इलेक्शन पूर्वी बोलले 400च्या पार होणार, 400च्या पार होणार, संविधान बदलणार। काही लोकांनी सांगितलं या देशाचं संविधान 50 वर्षापूर्वी बनलेलं आहे, त्याचं जसं सांगितलं काही लोकांनी त्याचं स्क्रुटनी केली पाहिजे। काही लोकांनी सांगितलं त्याची जी आहे संविधान इतकं जुनं झालेलं आहे, भाजपच्या लोकांचे स्टेटमेंट सांगते मी, इतकं जुनं झालेलं आहे की ते अरबी समुद्रात डुबवलं पाहिजे। काही लोकांनी सांगितलं की हे संविधान इतकं बदललं पाहिजे, म्हणजे एक फिल्म ऍक्टर आहे अनुपम खेर, त्यांनी सांगितलं कपडे बदलतो, गॅस बदलतो, तसं या देशाचं संविधान बदललं गेलं पाहिजे। आता कोणी देशाचे पंतप्रधान आर्थिक सल्लागार झाले, त्यांनी सांगितलं 50 वर्ष झाली या देशाच्या संविधानाला, आता ते जुनं झालेलं, त्यामुळे नवीन संविधान आणलं पाहिजे। पण मी एक गोष्ट सांगू इच्छिते, हे संविधान सर्वोत्कृष्ट संविधान आहे जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेलं आहे। आज आनंद आहे मला
एका महिलेने जोशना घेतली. चांगली गोष्ट आहे, जोरदार टाळ्या. कारण महिलांना किंवा जात धर्म वंश प्रांत याच्या पलीकडे जाऊन देशाच्या संविधानामध्ये सगळ्यांना समानता दिली, सगळ्यांना स्वातंत्र्य दिलं, बंधुता दिली, न्याय दिला. या देशाचा हा पाया आहे. दुर्दैवाने आम्ही आज बघतोय ज्याचा उल्लेख सन्माननीय आमदार अस्लम शेखजींनी केला, सन्माननीय आमदार अमीन पटेल साहेबांनी केला. महाराष्ट्रामध्ये असेल किंवा देशामध्ये असेल 2014 पासून संविधानाची गळचेपी त्या ठिकाणी सुरू आहे. आम्ही बघतोय स्वायत्त यंत्रणा, मग कुठल्या स्वायत्त यंत्रणा आहे? ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स आहे. त्यांना स्वातंत्र्य सांगा, स्वातंत्र्य आहे? मीडियाला स्वातंत्र्य आहे? आता अस्लम शेखजींनी सांगितलं, आमचे पण मित्र आहेत, त्या संडेच्या दिवशी आलेत, पण आज त्यांना स्वातंत्र्य आहे. आज लोक ज्या तऱ्हेने या यंत्रणाकडे बघत होते, दुर्दैवाने या सगळ्या यंत्रणांना आज लोक संशयाने बघायला लागले. आज लोक न्याय व्यवस्थेकडे संशयाने बघायला लागले आणि आमदार खासदार जे आम्ही निवडून येतो, लोकप्रतिनिधी जे आम्ही निवडून येतो या संसदेच्या माध्यमातून किंवा या संविधानाच्या माध्यमातून, आज लोकांना वाटतं कुठलाही पक्ष फोडा, कुठलाही पक्षाचं चिन्ह घ्या, निवडणूक लढा आणि पैशाच्या जीवावर निवडून या. हे बरोबर नाहीये. हे देशाचं संविधान बदलण्याचं जर काम कुणी केलं असेल तर नरेंद्र मोदीच्या सरकारने केलेलं आहे. आणि म्हणून आज आपल्या सगळ्यांना गरज आहे की या देशाचं संविधान कसं टिकवता येईल. महाराष्ट्रात तर असं झालंय, आता दोघांनी उल्लेख केला, आता ठेकेदार झाले, धर्माचे ठेकेदार. ते बोलणार तुम्ही हे केलं पाहिजे. अरे त्यांनी मटणापासून सगळ्यापासून बोलण्याचं केलं. हे मटण कुठलं आहे, ते मटण कुठलं आहे, काय कपडे घातले पाहिजेत, कुणी काय बोललं पाहिजे. अरे बाबा, महाराष्ट्रात मी बघते एक आमदार कॅन्टीन वाल्याकडे जातो आणि कानाखाली मारतो जेवण नाही मिळालं म्हणून. मी महाराष्ट्रात बघते एक काय म्हणतात त्याला, एक सातत्याने चाललंय, एक बोलणार हा माओवादी, दुसरा बोलणार पडळकर सारखा आमदार ख्रिश्चन समाजाच्या विरोधामध्ये. काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये? दुर्दैवाने मला सांगायला पाहिजे, महाराष्ट्रामध्ये ज्या तऱ्हेने राजकारण चालू आहे हे राजकारण बरोबर महाराष्ट्रामध्ये चालू नाहीये. आता नवीन वाद पेटवलाय. नवीन वाद काय पेटवलाय? हिंदी आणि मराठी वाद. अमीनबाई, तुम्ही बोललात ना, वर्षा गायकवाड मराठी मीडियम मध्ये शिकलेली आहे. किती लोकांची मुलं मराठी मीडियम मध्ये शिकली माहिती काढा. किती लोकांची मुलं मराठी मीडियमला शिकली माहिती काढा. कोणी वाद निर्माण केला? कशासाठी वाद निर्माण केला? अरे हिंदी तर आता आपल्या सगळ्यांना माहिती की 5वी पासून आपण शिकवतो. मराठी तर अभिजात दर्जा मिळावा म्हणून संसदेमध्ये आम्ही मांडला, त्याला मराठीला अभिजात दर्जा मिळवून दिला. मराठी आमची मातृभाषा आहे, मराठी भाषा सगळ्यांना गर्व आहे, त्याच्याबद्दल स्वाभिमान आहे. आणि असं असताना एक नवीन वाद पेटवून दिला. एका साईडला जातीय राजकारण, दुसऱ्या साईडला धार्मिक राजकारण. काय बोलतात आमदार? हात तोडले तर 2 लाख रुपये, हातपाय तोडले 5 लाख रुपये, पूर्ण मारलं 11 लाख रुपये. आणि राज्याचे मुख्यमंत्री ऐकतात? कुठे गेली कायदा सुव्यवस्था? काय राज्याची परिस्थिती करून ठेवली आहे? एक नवीन विधेयक आणले, जनसुरक्षा विधेयक, ज्याचा उल्लेख केला अस्लम पटेल साहेबांनी. काय ते विधेयक? अर्बन नक्षलाइट. कुठून शब्द आला हा शब्द आला ज्या वेळेला शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी 3 कायद्याच्या विरोधामध्ये आंदोलन केलं आणि शेतकऱ्यांनी सांगितले की 3ही काळे कायदे मागे घेतले पाहिजेत. तिथं शब्द काढला एका भाजपाच्या सांसदाने. काय काढला? शहरी नक्षलवाद. मला आता एका पत्रकारांनी प्रश्न विचारला, माओवाद, नक्षलवाद. अरे केंद्रात तुमचं सरकार, राज्यात तुमचं सरकार. अरे द्या ना त्या आर्मीला फ्री हँड, पाकिस्तानला मग तोडून काढू द्या. कोण नको बोलतोय? नक्षलवादाला संपून टाका. अरे आर्मीला तुम्ही फ्री हँड देत नाही. ज्या वेळेला पुलवामा झाला किंवा पहलगाम झाला, 26 लोक निरपराध लोक मारली गेली. देशाच्या पंतप्रधानांची 56 इंची छाती आम्ही बघत होतो, लाल डोळे बघण्याचे प्रयत्न करत होतो. एक के बदले 10 सर आणतील अशी अपेक्षा होती. आणि काय सांगितलं होतं? आम्ही आता पाकिस्तानला हे करू, आम्ही विरोधी पक्षामधले सगळे संसद, आमचे नेते आदरणीय जननायक राहुल गांधीजी, मल्लिकार्जुन खरगे साहेब, सगळ्यांनी सांगितलं आम्ही तुमच्या बरोबर आहोत. पाकिस्तानचे करून टाकला 2 तुकडे, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. का नाही केले? का मग अमेरिकेमधून ट्रम्पचा फोन आला आणि सरेंडर झाले? का झाले? कशासाठी झाले? अरे ज्या वेळेला, आता बरोबर इंदिरा गांधीचा उल्लेख तुम्ही केला, ज्या इंदिरा गांधीचा सारखा इमर्जन्सी म्हणून उल्लेख करता, अभिमान असला पाहिजे तुम्हाला. त्या इंदिराजी गांधींनी पाकिस्तानचे 2 तुकडे केले, तुम्ही नाही करू शकलात.
तुम्ही नाही करू शकलात. काय केलं तुम्ही सांगा मला. तिथून पण तुम्ही मागे झालात. का झालात? मग नक्षलवाद तुम्हीच मिटवला पाहिजे, माओवाद तुम्ही मिटवला पाहिजे. कोणासाठी हा कायदा आणलाय? कायदा लेफ्ट साठी भाषणात तुम्ही सांगता. म्हणजे उद्या कामगारांची लढाई लढणारा, उद्या शेतकऱ्यांची लढाई लढणारा, उद्या महिलांची लढाई लढणारा आणि उद्या अदानी विरुद्ध लढणारा आणि उद्या पारदर्शकतेने टीव्ही आणि मीडियाच्या माध्यमातून दाखवणारा व्यक्ती जेलमध्ये करण्याचं काम तुम्ही करताय. कशासाठी करताय? कोणासाठी कायदा आणला हा? महाराष्ट्रामध्ये काय चाललंय मला हे कळणच झालंय. महाराष्ट्रामध्ये नवीन नवीन वाद निर्माण करायचे. कधी जातीच्या नावावर, मी बघितलं मराठा वर्सेस ओबीसी वाद होता, अचानक झाला कमी, तो सरकार आल्यानंतर बंद झाला. धनगरचं तर बोलले होते आम्ही आल्या आल्या पहिलं धनगरला देणार आरक्षण, विषय कुठे माहित नाही. आणि आज असे प्रश्न झालेत, हे सगळ्या विषयाला आमदार येणार, एखादा आमदार एक स्टेटमेंट करणार, त्या विषयावर चर्चा होणार. आणि अस्लम शेखजींनी सांगितलं होतं महत्वाचा मुद्दा, आज मुंबईच्या सगळ्या प्राईम जमिनी, धारावी असेल, मदर डेअरी असेल, काय असेल अजून मिठागराच्या जमिनी असतील, मड मालवणी असेल, मुलुंड असेल, देवनाचं डम्पिंग ग्राउंड असेल, जकात नाके असेल, पोर्ट असेल, एअरपोर्ट असेल, बीएसटी असेल, कोणाच्या गळ्यात चालली आहे? एमएसआरडीसी असेल, बेहरामपाडा असेल, भारतनगर असेल, कोणाच्या गळ्यात चालली आहे? अभ्युदय नगर असेल किंवा मोतीलाल नगर असेल, कोणाच्या गळ्यात चाललंय? मग चर्चा चालली का त्याच्यावर? आज माझ्याकडे तिथले कर्मचारी भेटायला आले, सांगतात त्यांना नोटीस दिली आम्हाला बाहेर काढा. आम्ही रोज भ्रष्टाचाराचे मुंबई महानगरपालिकेचे विषय काढतोय. कशाबद्दल काढतोय? देशाच्या संविधानाने मूलभूत अधिकार दिलाय. प्रत्येक व्यक्तीला आरोग्य मिळालं पाहिजे, प्रत्येक व्यक्तीला स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे, स्वच्छता मिळाली पाहिजे. देते मुंबई महानगरपालिका व्यवस्थापन? त्याच्यावर का बोलत नाहीत? त्याच्यावर का चर्चा घेत नाहीत? त्यामुळे माझं सर्वांना नम्रतेचं आव्हान आहे की आपण येणाऱ्या काळामध्ये लोकांचा आवाज बना, लोकांचे प्रश्न त्या ठिकाणी मांडा. आणि काँग्रेस पार्टी, जसं सन्माननीय मधु चव्हाण साहेबांनी सांगितलं, सर्वांना बरोबर घेऊन जाणारी काँग्रेस पार्टी एक परिवार आहे. आणि त्या परिवाराचे सदस्य म्हणून आपण सगळेजण या ठिकाणी आलात. मेरा आपसे बात है इमरान भाई, ये यलगार शुरू हुआ है, इसको रोकना नहीं है. मुंबई पे आपका बहुत बड़ा अधिकार है और इस अधिकार के तहत मैं कहना चाहती हूँ, जो हमारे अमीन पटेल साहब ने कहा, ये हम सब लोग आपसे कहना चाहते हैं. बिल्कुल उन्होंने सही कहा. इस देश में गंगा जमुना सरस्वती की जो है ना तहजीब है, और जिस देश में ये तहजीब होती है वहाँ हिंदी सबको आती है और मराठी के लिए भी सबको गर्व है. आपको इस जमीन पे आना होगा, इस जगह जाना होगा, लोगों से मिलकर बात करनी होगी. लोगों को महंगाई की परेशानी है, लोगों को बेरोजगारी की परेशानी है, लोगों को अच्छे सड़क की परेशानी है, लोगों को अच्छे क्या कहूं मैं किस किस चीज की अच्छे सुविधाओं की परेशानी है. लेकिन दुर्भाग्यवश इन चीजों के ऊपर जो है वो बात नहीं करते हुए लगातार अलग अलग विषयों पे बात होती है और डाइवर्ट किया जाता है. मैं ये चाहूंगी आज इस मीटिंग के माध्यम से अमीन भाई ने और एक बहुत बड़े विषय से बात की है और वो विषय खत्म करके मैं जाऊंगी. क्या है? तकलीफ उनसे नहीं है जो हमारे लिए खिलाफ है, तकलीफ उनसे है कि उनके सपोर्ट में लेके कुछ लोग अपना एजेंडा चलाने का काम करते हैं. तो आप लोग को भी सक्षमता से सोचना होगा कि हमारे कुछ लोग हैं कि वो चुनाव लड़ते हैं जीतने के लिए और कुछ लोग चुनाव लड़ते हैं किसी को हराने के लिए. तो जीतने वालों के साथ खड़े रहिएगा. इतना ही मैं आप सभी से कहूंगी और आप सबका बहुत बहुत धन्यवाद दूंगी. अमीन भाई, तुमच्या पूर्ण टीमचे मनापासून धन्यवाद की तुम्ही जी मेहनत केली. मला माहिती आहे आणि मी आधीच बोलले इम्रान भाईला की हा हॉल मध्ये मला वाटतं किती वर्षानंतर एवढा चांगला कार्यक्रम, इतका चांगला कार्यक्रम मला वाटतं पहिल्यांदाच झालेला आहे. त्याबद्दल मनापासून तुमचं अभिनंदन करते. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हा कार्यकर्त्यांचा धन्यवाद. संडे असताना सुद्धा तुम्ही सगळेजण 3 वाजल्यापासून या ठिकाणी आलात. माझ्या मित्रमैत्रिणी पत्रकार बंधू भगिनींचे मी धन्यवाद व्यक्त करते की ते या ठिकाणी जवळपास 3-3:30 पासून या ठिकाणी आलेले आहेत. आणि मला अपेक्षा आहे, वापस बोलते पुन्हा बोलते, मला अपेक्षा आहे की आमच्या कार्यक्रमाचं प्रकाशन जे आहे तुम्ही घेतलेलं आहे ती लोकांपर्यंत जाईल आणि आमचा आवाज लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुमच्या माध्यमातून होईल, हीच इच्छा या ठिकाणी व्यक्त करते. आपल्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद करते. जय हिंद, जय महाराष्ट्र.